लोकसभा निवडणुकीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत। सोलापूर शहरातील 3 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मतदारसंघ सुटण्यासाठी जोर लावला आहे। दक्षिण सोलापूर या विधानसभा मतदारसंघावर अनेकांचा डोळा असून आता या मतदारसंघात आणखी एक नवा चेहरा समोर आला आहे। त्याची वाटचाल प्रशासनातून सामाजिक कार्य आणि आता राजकारणाकडे पाहायला मिळत आहे। हा नवा चेहरा म्हणजे सोमेश वैद्य। सोमेश वैद्य हे नाव राजकारणात अनेकांना परिचित आहे। यापूर्वी त्यांनी माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले। मुंबईमध्ये अनेक मंत्री आमदारांचे ते पीए राहिले आहेत, त्यामुळे मंत्रालयाची जवळून ओळख त्यांना आहे। सामाजिक कार्यात उतरताना सोमेश वैद्य यांनी आपल्या स्वयंशिक्षा एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून वेगळाच ठसा उमटवला आहे। नुकताच त्यांनी सोलापूर शहरात राहणाऱ्या श्रमिक पत्रकारांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचे वाटप केले। पत्रकारांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती देणारी ही पहिलीच संस्था ठरली आहे। सोमेश वैद्य हे गुरुपौर्णिमेनिमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध मंदिरांमध्ये तुपाचे 51,000 बेसन लाडू वाटप करणार आहेत। या उपक्रमाला त्यांचे मित्र सोनाई फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज राठोड यांची साथ राहणार आहे। या सामाजिक उपक्रमातून निश्चितच वैद्य हे दक्षिण विधानसभा मतदारसंघात आपली राजकीय मोर्चे बांधणी करत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। वैद्य हे लिंगायत समाजाचे असून त्यांना दक्षिणमध्ये चांगली संधी आहे। भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या सध्या स्वीय सहाय्यक म्हणून ते कार्यरत आहेत। विधानसभेची मोर्चे बांधणी करत असताना सोमेश वैद्य यांनी अद्याप जरी कोणत्या पक्षाशी जोडले गेलेले नाहीत, परंतु हा नवा चेहरा निश्चित आपले लक्ष वेधून घेईल यात शंका नाही। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।